नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता जे कोलतेचे समजून गुंड आलेले असतात, जे रागिनीनेच मॅनेज केलेले असतात, भूमी त्यांना धमकावत असते की चला एकेकाने बाजूला व्हा, इथून निघा, नाहीतर लक्षात ठेवा तुम्ही आहात ना त्याच्यापेक्षा दुप्पट चौपट या हॉस्पिटलचा स्टाफ आहे. जर त्यांना सांगून मी तुम्हाला बदलायला सांगितलं आणि या हॉस्पिटलचे दरवाजे बंद करून घ्यायला सांगितले तर मग विचारच करू शकत नाही तुम्ही की काय होईल ते. चला निघा इथून आणि पोलीस तुम्हाला घेऊन जातील ते वेगळंच, त्यामुळे इथून आता गपचूप निघायचं, समजलं, असं म्हणून ती त्यांना हॉकी स्टिकला मारतच तिकडून हकलवून लावते आणि ते सगळेही घाबरून आता निघून जातात. आणि भूमीचं हे जे काही रगरागिणीचं रूप असतं ते आकाश आणि संकर्षण बघतच राहतो. ते पाहून त्यांना आता जबरदस्त धक्काच बसलेला असतो आणि संकर्षण हा खूप घाबरलेला असतो भूमीला तसं पाहून, आणि त्याच्यावर ही जी काही सिच्युएशन आली आहे त्यामुळे त्याला खूपच मोठा धक्का आता बसलेला असतो. त्यानंतर मग आता भूमी ही शांत असते. संकर्षणला आकाश विचारतो की डॉक्टर संकर्षण तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा तो फक्त असंच करतो. नंतर भूमी पुढे असते, आकाश हा बाजूला येऊन उभा राहतो आणि भूमीकडे बघत असतो. भूमीला पाहिल्यानंतर त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं बोलणं नसतं, कारण आकाशला अगोदरपासूनच माहीत असतं की भूमी ही काय करू शकते. संकर्षणसाठी हे सगळं नवीन असतं. रागिनी आता गप्प तिथेच उभी असते, कारण पुढे काय घडणार याची तिला भीती असते. नंतर मग आता आकाश डॉक्टर संकर्षणला विचारतो की हे जे सगळं काही झालं आहे त्यामध्ये तुमचा काही हलगर्जीपणा नाही आहे ना? म्हणजे तुम्ही हे काही केलेलं नाही आहे ना? आणि जर तसं केलं नसेल तर ठीकच आहे, मी तुमच्या बाजूनेच असेन. परंतु जर यामध्ये चौकशी दरम्यान काही आढळलं की तुम्ही हे सगळं काही केलं आहे तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. याबाबतीत तुम्हाला कायदेशीर कारवाई केलीच जाईल. असं आता बोलल्याबरोबर आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघायला लागतात. आणि मी कोलते हा चांगला माझा मित्र होता आणि माझा ऑफिसचा एम्प्लॉई या नात्याने मी कोणतंही कर्तव्य मागे सोडणार नाही, असं आकाश धमकी देऊनच खरं तर निघून जातो. आणि तो निघून गेल्यानंतर भूमी त्याला खरं तर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आकाश अजिबात थांबत नाही. त्यानंतर घरी असताना भूमीच्या डोक्याला त्या स्टिकमुळे मुक्का मार लागल्यामुळे तिचं डोकं आता दुखत असतं. त्यावेळेला मग तिला संकर्षण म्हणतो की काय झालं, दुखतंय का? हे घे आईस बॅग घे, याने जरा शेक म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा ती म्हणते की हो अगदी, तेव्हा काही वाटलं नव्हतं मला, परंतु आता थोड्या वेळाने दुखायला लागलं आहे, काय मुक्का मार आहे ना त्यामुळे ते जरा दुखतंय. मग ती ते आईस बॅग घेऊन डोक्याला शेक घेत असते आणि मग तो म्हणतो की ठीक आहे, हे शेकून घे म्हणजे तुला जरा बरं वाटेल. आणि खरं तर सॉरी हा शब्द अगदी कोरडा वाटेल या सगळ्यापुढे, तू जे काही केलं आहेस आज त्याच्यापुढे, परंतु खरंच अगदी मनापासून अगदी अगदी मनापासून थँक्यू, कारण तू जी आज काही सिच्युएशन हँडल केलीस त्यामुळे. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते. तो म्हणतो की थांब, तू शेकून घे, मी बघतो कोण आहे. म्हणून तो बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर तो आता दरवाजा उघडतो आणि बघतो तर डॉक्टर विनय आलेले असतात. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की अरे डॉक्टर विनय, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, या या आतमध्ये या, असं म्हणून संकर्षण त्यांना आतमध्ये बोलावतो. आणि नंतर मग आतमध्ये बोलवल्यानंतर भूमी ही तिथून उठून उभी राहते. तिला कळतं की कोणीतरी आलेलं आहे. मग त्याच वेळेला भूमीची ओळख करून देताना तो म्हणतो की ही माझी वाईफ भूमी आणि हे डॉक्टर विनीत. तेव्हा मग भूमी नमस्कार असं त्यांना बोलते आणि म्हणते की प्लीज यांना बसा, मी तुम्हाला पाणी देते. असं म्हणून भूमी तिची आईस बॅग बाजूलाच ठेवते आणि त्यांना पाणी द्यायला जाते. मग संकर्षण म्हणतो की सर प्लीज कम इन, या सर, काही काम होतं तर मला बोलवायचं होतं, मी आलो असतो तुम्हाला भेटायला, तुम्ही म्हणजे इतकी तसदी का घेतलीत, असं विचारल्यानंतर डॉक्टर विनय म्हणतात की हो ॲक्च्युली यायचंच होतं भेटायला. तेव्हा मग भूमी त्यांना पाणी देते आणि मग ते थँक्यू असं म्हणतात आणि पाणी पिऊन पुन्हा ग्लास ठेवतात. मग संकर्षण म्हणतो की काय झालं डॉक्टर, तुम्ही आज स्वतः इथे आलायत, तसं काही सिरियस आहे का? त्यावेळेला मग डॉक्टर विनत म्हणतात की ॲक्च्युली काय माहिती आहे की तुमच्यावर जो काही आज जे कोलते प्रकरण झालं आहे आणि ज्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे त्यासाठी मी तुमच्याशी बोलायला आलो आहे. खरं तर असं क्लेम करलं आहे मिस्टर आकाश महाजन यांनी, असं क्लेम केलेलं आहे की या चौकशीच्या दरम्यान म्हणजेच या ऑपरेशनच्या दरम्यान तुमच्याकडून हलगर्जीपणा झाला आहे, शिवाय त्या ऑपरेशनच्या दरम्यान मॉनिटरही बंद पडला होता, अशी तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे कसं आहे ना, तुमचं रेप्युटेशनही पणाला लागते, त्याचबरोबर आमची हेल्थकेअर कंपनी त्यांनाही इश्यू निर्माण होतो आहे. त्यावेळेला मग लगेच संकर्षण म्हणतो की सर तुम्हाला असं वाटतं आहे का की माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा पेशंटच्या बाबतीत हलगर्जीपणा होऊ शकतो? माझा आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे, कधीच काही चुकीचं घडलेलं नाही आहे. त्यावेळेला मग आता ते डॉक्टर म्हणतात की बरोबर तुमचं ठीक आहे, परंतु एक गोष्ट आता आपल्याला करावी लागेल.
त्यामुळे काय होईल, तुमचं रेप्युटेशनचीही वाट लागणार आहे. शिवाय माझी हे हेल्थकेअर कंपनी त्यालाही फार मोठा लॉस होऊ शकतो. त्यामुळे आता तरी मी तुम्हाला एकच सजेस्ट करू शकतो, ते म्हणजे की तुम्ही सध्या तुमची प्रॅक्टिस बंद ठेवा आणि चौकशीला सामोरे जा. हे ऐकल्यानंतर त्याला धक्काच बसतो. तो म्हणतो की सर, पण हे असं केल्याने माझ्यावरची जी तक्रार आहे त्याचा मी एक्सेप्टन्स केल्यासारखंच होतं ना, म्हणजे मी ते मान्य केलं असं होतं आहे. त्यावेळेला मग ते म्हणतात की नाही, अगदी तसंच होत नाही आहे, पण तुम्ही चौकशीला जर काहीच केले नाही तर घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. जर चौकशी झाली आणि त्यामध्ये तुम्ही काहीच केलेलं नाही हे आढळून आलं आहे, तर मग काहीच घाबरण्याचं कारण नाही आहे. त्यामुळे तुम्ही नका चिंता करू, हे सगळं काही व्यवस्थित होईल. जर असं कोणीही तुमच्याबद्दल क्लेम करत असेल तर आपण त्यांच्या चौकशीला सामोरे जाऊया आणि मग त्यांना हवी ती योग्य उत्तरे त्यांना मिळतील. त्यावेळेला मग त्यांची तोंडही बंदच होऊन जातील, असं ते सांगत असतात. त्यावेळेला मग संकर्षण म्हणतो की नाही सर, हे माझ्यासाठी खरंच खूप धक्कादायक आहे. तेव्हा मग आता ते डॉक्टर विनय म्हणतात की हे बघा, आपल्याला हे करावंच लागणार आहे. शिवाय काही झालं तरीही उद्या जाऊन पोलिसांमध्ये तक्रार होऊ शकते, म्हणून आपल्याला काही दिवस शांत राहावं लागेल, असं ते आकाश त्याला सांगतात. मग आता इथे संकर्षण विचार करतो की नाही, हे सगळं मला थांबवलंच पाहिजे आणि आकाश अशी माझ्याबद्दल तक्रार कशी करू शकतो, असं तो भूमीजवळ बोलून दाखवतो. तर इथे दीपक हा रागिनीला भेटतो आणि सांगतो की मॅडम, एक खूप मोठा बॉम्ब अजूनही फुटलेला आहे. त्यावेळेला मग ती विचारते की काय झालं आहे. तेव्हा मग तो सांगतो की काय आहे ना, की जो डॉक्टर संकर्षण आहे त्याच्याकडे ते हेल्थकेअर कंपनीचे CEO हे दोघंजणंही गेलेले असतील आणि मग ते गेल्यानंतर ते आता संकर्षणला व्यवस्थित काय ते समजावून टाकतील. या प्रकरणाचा भडका हा उडणारच काही झालं तरी. तेव्हा रागिनी म्हणते की बरं ठीक आहे, चालेल. मग तो म्हणतो की मॅडम, आपण एक आणखी काम करूया का? आपण कोलतेच्या बायकोला भडकवून म्हणजे जिथं नातेवाईकांना वगैरे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला सांगूया का? म्हणजे कसं आहे ना, काही झालं तरीही ती अडकली जातीलच, शिवाय तो संकर्षण आणखी काहीतरी प्रॉब्लेम होईल. तेव्हा रागिनी म्हणते की नको नको, इतकी अजून मूव करायला नको. कारण काय माहिती आहे, या सगळ्याचं प्रकरण एक भलतंच वळण घेऊ शकतं. म्हणजे पोलिसांपर्यंत जाईल, मग ते प्रकरण मीडियामध्ये चिकळेल आणि मीडिया ते सगळं वर धरून ठेवेल आणि मीडियाचा दबाव पडल्यामुळे पोलिसांनाही हे सगळ्या गोष्टींमध्ये अगदी खोलात शिरावं लागेल आणि जर हे अगदी खोलात शिरलं तर ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. म्हणजे आपण जे जे काही केले ते समोर येऊ शकतं. त्यामुळे अजूनही या प्रकरणात इतकं खोलवर शिरण्याची गरज नाही आहे. आपण जेवढी ठिणगी टाकायची होती तेवढी टाकली आहे आणि त्यामुळे जो काही भडका उडायचा आहे संकर्षण आणि आकाशमध्ये तो उडालेला आहे. त्यामुळे आता आपल्याला पुढे जास्त काही करण्याची गरज नाही आहे, कारण जास्त महत्त्वाकांक्षेपोटी आपल्याला काही होऊ शकतं. त्यामुळे आपल्यापर्यंत ते हात पोचू द्यायचे नाही आणि तू या सगळ्याच्या जरा मागेच राहा. आणि हो, हे बघ, हे पेपर्स येतं. तेव्हा तो म्हणतो की हे कसले पेपर्स? तेव्हा मग ती म्हणते की हे कोलतेचं जे काही झालं आहे त्याबद्दल त्याच्या बायकोला पोचवायचं आहे आणि हे जे प्रकरण आहे ते म्हणजे तिला पैसे देऊन तिला म्हणजे थोडंफार काहीतरी नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे ना, त्यासाठी तिला हा पेपर दिलेला आहे. आणि त्याच वेळेला मग आता तो पेपर घेतो आणि म्हणते की बघ, हे पैसे. तेव्हा मग तो म्हणतो की मला कळत नाही मॅडम, पण त्यांना पैसे देऊन आपला असा काय फायदा होणार आहे? तेव्हा ते म्हणते की हो, आपला फायदा होणार आहे, कारण त्यातली अर्धी रक्कम हे आपण वटवून घ्यायची. आलं आहे का लक्षात तुझ्या की हे सगळं मी कशासाठी बोलते आहे? आपण अर्धे पैसे मिळणार. तेव्हा ती म्हणते की काय रे, कधीतरी डोकं चालवत जा, मी हे कशासाठी बोलते आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हो हो मॅडम, अगदीच बरोबर. चायला हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. खरंच रागिनी मॅडम, एका दगडात 2 ते 3 किंवा 4 पक्षी कसे मारायचे हे अगदी तुमच्याकडून शिकायला हवं हा. म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे मॅनेज करता आणि तुमच्या डोक्यात या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित येत असतात. तेव्हा रागिनी म्हणते की हो, मग ते तर करावंच लागतं रे बाबा, त्याशिवाय कसं काम मिळणार तुम्हाला? आणि बरं, एक गोष्ट लक्षात घे, हे सगळं जे काही करायचं आहे ना, ते करण्यासाठी तुझ्या पंढर लोकांना कामाला लाव. तू सतत पुढे पुढे करत राहू नको. आणि हो, माझं ऐकशील तर या सगळ्या प्रकरणापासून थोडा लांबच राहा. म्हणजे कसं आहे ना, भूमीने काय करू शकते तुला माहिती आहे ना, भूमी तुझ्यापर्यंत पोचू नये असं काहीतरी नेहमी करत राहा. बाकीच्यांना कामाला लावत राहा. कारण माहिती आहे, तिने CCTV फुटेज बघायला घेतलं होतं. जर ते बघितलं असतं तर मात्र प्रॉब्लेम झाला असता. त्यामुळे आता लक्षात ठेव, ती काही करू शकते. त्यामुळे जे काही करशील ते जरा जपूनच कर. आलंय का लक्षात? असं आता रागिनी बोलून दाखवते आणि त्याचमुळे इथे दीपकही अलर्ट झालेला असतो. भूमी आता महाजन बंगल्याच्या इथे येत असते. तेव्हा मग मानसी म्हणते की ताई, बरं झालं तू इथे आलीस, मला तुझ्याशी भेटून बोलायचंच होतं. अगं ताई, हे जे काही घडलं आहे ते प्रकरण मला कळलं आहे आणि आकाश भाऊजींनी या सगळ्याचा क्लेम हा संकर्षणवर केला आहे. त्यामुळे मलाही जरा समजत नाही आहे, हे तुला मलाच कळवायचंच होतं. तेव्हा मग ती म्हणते की हो, मलाही हे लक्षात आलं आहे,
कारण काय झालं, मला इतकंच गोष्ट कळतीये की डॉक्टर संकर्षण हे असं काहीच करू शकणार नाहीत. ते असं करणार नाहीत हे मला माहिती आहे. कारण आतापर्यंतचं म्हणू आपण त्यांचं रेकॉर्ड बघितलेलं होतं. ते असं हलगर्जीपणा अजिबात करू शकत नाहीत. अगं आकाशच्या वेळेला आपण त्यांची ट्रीटमेंट पाहिली आहे. मग त्यांच्यावर आपण असा अविश्वास तर दाखवू शकत नाही. आणि मी जेवढं त्यांना ओळखते ते हे करू शकत नाही आहे. मग मानसी म्हणते की हे कसं झालं मग? कोलते प्रकरण हे कसं चिघळलं? कारण जर ते शुद्धीवर येणार असते किंवा ते बरे झालेले, मग हे कसं घडलं असेल? भूमी म्हणते की हो, त्याच तर गोष्टीचा मला विचार करवत नाही आहे. आणि म्हणूनच मी खरं तर आकाशशी या बाबतीतच बोलायला आले आहे. डॉक्टर संकर्षणवरचं क्लेम मागे घे असं बोलण्यासाठी मी खरं तर त्याला इथे भेटायला आलेली आहे. त्यावेळेला मग भूमीच्या डोक्यात येतं, पण मला एक गोष्ट समजत नाही आहे, त्या कोलतेच्या बायकोला असा अचानक डॉक्टरवर कसा संशय आला असेल? म्हणजे आपल्यासमोर आपला नवरा गेला आहे, या दुःखामधूनच त्या बाईला निघत असताना वेळ जाईल, परंतु तिच्या डोक्यामध्ये हे सगळं कसं अचानक भरलं गेलं असेल ना, तेच मला समजत नाही आहे. तिला संकर्षण आणि हॉस्पिटलबद्दल कोणी बरं भडकवलं असेल असा विचार भूमीच्या डोक्यामध्ये आता येत असतो आणि त्यामुळे ती त्याच गोष्टीचा जरा आता विचार करत राहिलेली असते. मानसी म्हणते की ताई, मला पण खरं तर समजत नाही आहे की हे सगळं असं काय होतंय. त्यानंतर भूमी म्हणते की नाही, काही झालं तरीही या प्रकरणाचा छडा हा मला लावायलाच हवा. काही झालं तरी या बाबतीत हे सगळं काय घडतंय हे मला बघायचंच आहे, असं भूमीने ठरवलेलं असतं. नंतर इथे पिल्लू म्हणजे क्षितिजा ही खूप रडत असते. ती काही केल्या शांत होत नसते. आकाश म्हणतो की काय झालंय तुला? तू का रडतेस अशी? अगं तुला भूक पण लागली नाही आहे, तुला झोपायचं पण नाही आहे, मग नक्की काय होतंय तुला? कशाने त्रास होतोय तुला? आता ती रडत असताना आकाशला थोडे समजतं. नंतर मग तो म्हणतो की अच्छा, म्हणजे तुला तुझ्या आईची आठवण येते म्हणून तू रडतेस का? गप्प बस, शांत हो, नको रडूस, असं म्हणून तो आता तिला शांत करत असतो. परंतु तरीही क्षितिजा रडतच असते, ती काहीही गप्प बसत नसते. आकाश तिला जवळ घेतो आणि शांत करत असतो की शांत हो, शांत हो. एक काम करूया आपण, तुला ना आईने अंगाई गायलेली तुला माहिती आहे का? ते अंगाईचं गीत ना मी माझ्याकडे रेकॉर्ड करून ठेवलं आहे. थांब, तुला मी ते ऐकवतो, म्हणजे तुला आईचा आवाज ऐकल्यासारखं होईल, बरोबर की नाही? म्हणूनच आता मग आकाश हा ती रेकॉर्डिंग काढतो आणि म्हणतो की थांबा, आपण मोबाईल घेऊया, असं म्हणून तो तिला शांत करत करत मोबाईल घेत असतो. परंतु ती रडतच असते. आता तेवढ्यातच आकाश म्हणतो की थांब, आपण आता आईचं गाणं लावूया, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा मग आता तो मोबाईलमध्ये आईचं गाणं लावायला लागतो आणि ते लावत असताना ती थोडी शांत होते. परंतु कोणाचे तरी मेसेजेस येत असतात म्हणून ते गाणं तिथेच थांबतं. त्यावेळेला तिथे आता दरवाजात भूमी आलेली असते आणि ती बाळासाठी म्हणजे क्षितिजासाठी अंगाई गायला लागते. आणि ती गाणं गात असताना आकाश अगदी चकित होऊन तिच्याकडे बघतच राहतो की भूमी अचानक कशी काय आलेली आहे. त्यावेळेला मग ती समोर येत असताना आकाश बघत राहतो आणि भूमी ही बाळाला झोप का गं येत नाही ही अंगाई आता गायला लागते. आणि त्याच वेळेला आता पिल्लूकडे ती आल्यानंतर लगेचच क्षितिजाची असते ती खेळायला लागते. तिचा आवाज ऐकल्यानंतर ती पटकन शांतच होऊन जाते. मग भूमी ही तिला घेण्यासाठी आता तिच्याशी गाणं बोलत असते आणि तिला अशी कुरवाळत असते, तिच्या अंगावरून अगदी प्रेमाने हातच फिरवत असते. आकाश ते सगळं बघत असतो. नंतर अंगाई गात असताना पिल्लूकडे आपल्याकडे स्वतःकडे तिला घेण्यासाठी म्हणून ती हात पुढे करत असते आणि ती तो हात पुढे करत असताना आकाश हा तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. आकाश आणि भूमी हे दोघं एकमेकांशी नजरानजर करत असतात. भूमी आणि त्याची नजर एकमेकांकडे बघत असते आणि रागिनीची या सगळ्यावर नजर पडते आणि ती रागानेच त्यांच्याकडे आता बघत राहिलेली असते. रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणी अगदी नाक फुलवून फुलवून त्यांच्याकडे बघत असतात. तर त्याच वेळेला इथे आता पौर्णिमा म्हणते की बघा यांचं काय सुरू आहे ते. रागिनी विचार करते की हा चेक आहे, हा चेक जर मी भूमीजवळ दिला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणूनच आता रागिनी तिथेच बाजूला उभी असते. त्यावेळेला आता आकाश हा पटकन अलगद आपला हात बाजूला घेतो आणि क्षितिजाला भूमीकडे देतो. आणि मग भूमी ही तिला घेते आणि तिच्याशी प्रेमाने बोलत असते आणि म्हणते की पिल्लू चला, आता जोजो आली आहे ना, आपल्याला गाई करायची ना, चला गाई करूया, असं म्हणून ती आता क्षितिजाला ही तिथून घेऊन चाललेली असते. गोड गोंदस परी ही आपल्या आईबाबांना बघून खूपच खुश झालेली असते. आणि मग आकाश हा पिल्लूला तिच्याकडे सोपवतो आणि मग ती तिच्याशी अंगाई बोलत बोलत खेळत खेळत ती आपल्याकडे घेते. आणि मग घेतल्यानंतर पुढे चालत चालत ती पाळण्याजवळपर्यंत तिला घेऊन जात असते. तेव्हा मग लगेच आकाश बोलतो की काय पिल्लू, आता तू गप्प झालीस का? म्हणजे तुला आईच हवी होती हो की नाही? म्हणून ती आता शांत झालीस, जा तुझ्या आईकडे जा, बघ आली आहे तुझ्यासाठी, असं म्हणून ती आता आई तिला घेते आणि म्हणते की चल
आपण आता पाळण्यात जोजो करूया, तुला झोप आली आहे ना, असं म्हणून ती आता तिला झुलवत असते. त्यावेळेला मग आता ती झोपवायला जात असताना आकाश मात्र शांत असतो. परंतु तिला पाळण्यात ठेवल्यानंतर आकाश म्हणतो की तू मला तरी नाही सांगणार आहेस की तू कधी येणार आहेस, तू मला नाही बोलत आहेस, परंतु तू क्षितिजाला तर बांधील आहेस ना हे सगळं उत्तर देण्यासाठी. मग सांग ना तिला तरी की तू कधी येणार आहेस या घरी, कधी पुन्हा हे सगळं संपवणार आहेस तू आणि पुन्हा घरी येणार आहेस. हे ऐकल्यानंतर प्रश्न आता भूमीला पुन्हा एकदा वाईट वाटतं आणि ती त्याची शांत बसते. तिला पुढे काहीही बोलता येत नसतं. नंतर मग इथे आता भूमी ही उठते आणि आपला पदर सावरत असते, तिथून बाजूला होते. त्यावेळेला मग रागिनी ही विचार करते की नको नको, म्हणजे आकाशच्या समोर आत्ता नकोच जायला. आकाशच्या समोर हे आता मी चेक प्रकरण काढलं तर भूमीच्या उगीचच काहीतरी संशय यायचा, त्यामुळे नकोच असं म्हणून आता ती बाजूला पटकन निघून जात असताना आकाश म्हणतो की अगं आत्या ये ना, काय झालं, ये ना प्लीज, असं म्हणून तो तिला बोलवतो. रागिनी पण येते आणि म्हणते की अरे आकाश, ॲक्च्युली काय ना, हे चेक आणले होते मी बँकमधून. कसं आहे ना की त्या कोलतेच्या बायकोला काही पैसे दिले गेले पाहिजेत ना, म्हणजे थोडेफार दिले तर तिलाही जरा बरं वाटेल, त्यासाठी मला हे सगळं म्हणजे बघायचं आहे. त्यावेळेला मग ती म्हणते की काय ना, ही रक्कम म्हणजे तुझी सही हवी होती, त्यासाठीच मी इथे खरं तर येत होती. जाऊ दे, तू बिझी असतील तर नंतर बघूया. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही नाही, हरकत नाही, ठीक आहे, आणते, असं म्हणून तो ती पेपर्स घेतो, चेक घेतो आणि मग म्हणतो की आत्या अगं ही रक्कम फारच कमी वाटते मला, म्हणजे हे सगळं खूपच कमी आहे. तेव्हा रागिनी म्हणते की हो ना, मला वाटलंच होतं आणि त्यासाठी मी आणखी एक ब्लँक चेक देखील आणला होता, म्हणूनच तू त्याच्यावर सही करशील असं मला वाटलं, म्हणून तो चेक आणला होता मी. तेव्हा मग आता रागिनी ही या सगळ्या गोष्टी करत असते. आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, याबद्दल पुढची जी वाढीव रक्कम आहे ती आम्ही चेकमध्ये टाकतो, तू नंतर बघ. तेव्हा भूमी अगदी संशयानेच तिच्याकडे बघत असते, कारण तिचं जे काही सुरू असतं ते भूमीला अगदी व्यवस्थितपणे समजून येत असतं आणि म्हणून ती रागिनीकडे अगदी डोळे बारीक करून बघत असते. त्याच वेळेला एक डॉक्टर जो असतो तो संकर्षणला कॉल करत असतो आणि कॉल घेतल्यानंतर त्याचा फोन कट होतो आणि बॅटरी डेड होते. संकर्षण म्हणतो की शेट यार, कोणाचा कॉल होता, अचानक फोन कट पण होऊन गेला, नक्की कोण होतं, असं म्हणून तो आता विचार करायला लागतो. त्यानंतर मग आता तो फोन चार्जिंगसाठी लावतो. एक डॉक्टर हा संकर्षणला कॉल करत असतो. तेव्हा दीपक त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून म्हणतो की झालाय का फोन त्याचा. तेव्हा तो म्हणतो की नाही, ॲक्च्युली फोन नाही झाला आहे, एक प्रॉब्लेम झाला आहे म्हणून हे सगळं घडलं आहे. तेव्हा मग त्यावर तो म्हणतो की लवकर फोन लाव, काही झालं तरीही लवकरात लवकर तुमचं बोलणं झालं पाहिजे, समजलं, जे काही सांगितले ते तसं तर तसं सांगायचं आहे. त्यावेळेला तो म्हणतो की हो मी फोन लावत होतो, परंतु त्यांचा फोन लागत नाही आहे. मग तो म्हणतो की सारखा फोन ट्राय करत राहा. आता संकर्षण हा त्याचा फोन चार्जिंगला लावतो आणि तिथून बाजूला येतो आणि खरं तर दीपकची आणि रागिनीची नवीन खेळी असते. आता संकर्षण हा पाणी पिण्यासाठी म्हणून तिथे टेबलजवळ येतो आणि त्याला खरं तर या सगळ्या गोष्टींचं खूपच टेन्शन आलेलं असतं. काय करायचं हे त्याला काहीही सुचत नसतं. नंतर आता आकाश हा ते चेक रागिनीला देतो आणि म्हणतो की आत्या हे घे, हे चेक आहेत, ते चेक तू ज्या कोलतेच्या बायकोपर्यंत पोहोचवण्यासाठी बघ. तेव्हा पौर्णिमा हे सगळं बघत असते, कारण तिला माहीत असतं की रागिनीची ही नवीन काय खेळी आहे ती, म्हणूनच ती अचानक काहीच बोलत नसते. तेव्हा मग आता लगेच रागिनी बोलते की बरं झालं रे आकाश, बाबा हा चेक तिच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. खरंच हे जे काही कुलतेच्या बाबतीत अनपेक्षितपणे घडलं आहे ना, खरंच मला कळत नाही हे कसं घडू शकेल. आणि खरं तर या सगळ्याचा त्रास खूप झाला आहे. कोलतेची बायको तर बिचारी इतकी धक्क्यामध्ये गेली आहे, त्याची फॅमिली सगळेजण अगदी धक्क्यात आहेत. अचानक होत्याचं नव्हतं कसं झालं तेच काही कळलं नाही. खरंच या सगळ्या बातमीचं खूप दुःख वाटतंय आणि हे सगळं खरं तर घडलं आहे, ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला या सगळ्याची शिक्षा झालीच पाहिजे असं मला वाटतंय. डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि त्या हॉस्पिटलचा स्टाफ यामुळे खरं तर हे सगळं घडलं आहे. तेव्हा रागिनी पटकन असं बोलल्यामुळे भूमी तिला चटकनच उत्तर देते की नाही, हे बघा तुम्हाला जे काही वाटतंय ना तसं नाही आहे. डॉक्टर संकर्षण यामध्ये अजिबात इन्व्हॉल्व नाही आहेत, त्यांनी असं काही केलेलं नाही आहे. इनफॅक्ट त्यांनी पेशंट ठीक आहे असं सांगितलेलं आणि एखाद्या या सगळ्या ऑपरेशनच्या दरम्यान पेशंटचा मृत्यू झाला, त्यात डॉक्टरांची काय चूक आहे. मला एकच गोष्ट कळत नाही आहे की तुम्ही डॉक्टरांना प्रत्येक वेळेला का रिस्पॉन्सिबल धरता. त्या व्यक्तीची सिच्युएशन तशी आहे तर ती तरी काय करू शकणार आहेत. डॉक्टर देव आहे तसं पण म्हणतो, पण प्रत्येक वेळेला देवासारखं नाही करता येत ना. मग हे सगळं कसं, कारण त्यांनी वाचवलं होतं कोलतेला, परंतु नक्की हे प्रकरण कसं वळण घेतं हे त्यांना कसं माहीत असेल. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो ठीक आहे, त्यांनी काही केलं नसेल, परंतु डॉक्टर संकर्षण यांना एकच समजायला हवं होतं की ते कशाबद्दल आहेत आणि काय करतायत. निदान माणुसकी म्हणून तरी त्यांनी पटकन धाव घेतली पाहिजे होती आणि जे काही करायचे ते स्वतःहून ठरवलं पाहिजे होते, दुसऱ्यांकडून करून घेण्याच्या पेक्षा. म्हणूनच मी संकर्षणवर क्लेम केला.
तेव्हा मग भूमी म्हणते की मला ॲक्च्युली तुझ्याशी हेच बोलायला यायचं होतं की आकाश, तू जे काही संकर्षणवर केस केली आहेस ना, ती केस मागे घे, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. संकर्षणने काहीच केलेलं नाही आहे हे आता मी तुला सांगू शकते. असं म्हटल्याबरोबर आता इथे आकाश भूमी एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा रागिनी म्हणते की म्हणजे भूमी, आम्हाला माहीतच होतं गं की तू त्याचीच बाजू घेणार, कारण काही झालं तरीही तू त्याच्या प्रेमात आहेस ना, काय बोलणार. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की नाही आत्या, मला तसं अगदीच बोलायचं नव्हतं, मला त्या विषयावर हात घालायचा नव्हता, मुळात माझा बोलण्याचा मुद्दा तो नव्हताच. पण भूमी, मला एक गोष्टही लक्षात येते की काही झालं तरीही संकर्षणने हे जे काही केलं आहे ते असं करायला नको हवं होतं. त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि आता ते सगळ्याला आपण कसे फेस करणार आहोत ना, ते मला कळत नाही आहे. कोलतेचा मृत्यू हा खरं तर नैसर्गिक झाला आहे की नेमकं काय झालं आहे हे समजत नाही आहे. पण नक्की हे क्लेम केल्यामुळे किंवा त्याच्यावर केस केल्यामुळे या सगळ्या गोष्टी या बाहेर येतीलच. त्यामुळे या गोष्टी बाहेर आल्यानंतर नक्की हे सगळं कशामुळे घडलं आहे हे देखील समजून येईल, असं आता ती म्हणते. त्यावेळेला मग आता भूमी ही आकाशकडे बघते आणि म्हणते की हो, मला पूर्णपणे विश्वास आहे की हे सगळं डॉक्टर संकर्षण यांनी घडवून आणलेलं नाही आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भूमी निघत असते आणि आकाशला म्हणते की आकाश, एक मिनिट, तू जे काही केस गेलीस ती तू मागे घेत नाही आहेस, ठीक आहे, परंतु एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव, आता या प्रकरणाची चौकशी होईल आणि सगळ्या गोष्टी लक्षात येतील की हा घातपात होता की नक्की काही. आणि एकदा की पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले की त्यामधून नक्कीच सिद्ध होईल की हे सगळं कशामुळे घडलेलं आहे, कुठल्या गोष्टीमुळे घडलेलं आहे. आलंय का लक्षात, असं आता बोलल्याबरोबर लगेचच ते सिद्ध होईल असं म्हटल्यावर मागून संकर्षण बोलतो की बरोबर, ते सिद्ध होणारच आहे, परंतु जर रिपोर्ट मॅनेज केले नसतील तर, जर रिपोर्ट मॅनेज केले नाही तर हे सगळं घडू शकतं. असं बोलल्यानंतर आकाश आता सगळेजण मागे बघायला लागतात, कारण संकर्षणने अगदी व्यवस्थित सांगितलेलं असतं आणि रिपोर्ट मॅनेज होऊ शकतात याची शक्यताही त्याने दर्शवलेली असते. आणि त्यामुळे आता इथे भूमीही मागे वळून पाहते आणि संकर्षण अचानक आलाय यामुळे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.